मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। इराणला 2 मोठे झटके। सर्वात शक्तिशाली नेत्याला इस्रायलने कसं संपवलं? इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भडका दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करतोय। जगभरात याचे पडसाद उमटत असताना हे युद्ध आता काही थांबायचं नाव घेत नाहीये। अशातच इराणला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। इराणच्या आणखीन 2 शक्तिशाली नेत्यांचा खात्मा झाल्याचा दावा इस्रायलनं केलाय। इराणचे सुरक्षा प्रमुख शक्तिशाली असे अली लारिजानी यांना सोमवारी रात्री हवाई हल्ल्यात ठार मारल्याचा दावा इस्रायलनं केलाय। त्याचबरोबर अन्य एका कारवाईमध्ये इराणमधील निमलष्करी संघटना बसीसचे प्रमुख घोलाम रेजा सोलेमानी यांनाही ठार मारल्याचं इस्रायलने म्हटलंय। या घटनेमुळे इराणच्या लष्करी मोहिमांना मोठी खीळ बसल्याचं मानलं जातंय। इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी नेमकी काय माहिती दिली ते सुद्धा जाणून घेऊ। इस्रायल काट्स यांनी सांगितलं की सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि जनरल गुलाम रजा सोलेमानी हे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या नंतर इराणमधले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून अली लारिजानी यांच्याकडे पाहिलं जात होतं। अली लारिजानी हे तेहरानच्या बाहेरील भागात आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते। याच वेळी इस्रायलनं अचूक वेळ साधली आणि त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात केवळ लारिजानीच नाही तर त्यांचा मुलगा मोर्तेजा लारिजानी, त्यांच्या कार्यालयाचे प्रमुख अली रेजा बयात आणि त्यांचे अंगरक्षक सुद्धा मारले गेलेत। इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनं या घटनेचा सविस्तर तपशील दिलाय। लारिजानी हे इराणमधील प्रभावशाली राजकीय कुटुंबातून येतात। आयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर अली लारिजानी सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसले। अमेरिकेला टार्गेट करत पश्चाताप होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशाराच लारिजानी यांनी दिला होता। आयातुल्ला खामेनी आणि वरिष्ठ अधिकारी ठार झाल्यानंतर अली लारिजानी यांनी प्रत्यक्षात देशाची सूत्र हातात घेतली होती। लष्करी हालचाली आणि ऑपरेशनल निर्णयांमध्ये अली लारिजानी हेच खरे सूत्रधार होते, तर सोलेमानी हे इराणमध्ये देशांतर्गत कायदा सुव्यवस्थेची सूत्र सांभाळत होते। इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखपदी आता सईद जलीली यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जलीली यांनी सूत्र हाती घेताच इस्रायल विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय। अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेल्या संघर्षात जलीली कोणते कठोर निर्णय घेतात याकडे आता लक्ष असणार आहे। हे सगळं जरी असलं तरी इराणला आता मोठा धक्का बसलाय, कारण इस्रायलने इराणच्या खामेनीनंतर सगळ्यात शक्तिशाली अशा नेत्याचा पराभव केलाय। त्यामुळे आता येत्या काळात हा संघर्ष पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।